नमस्कार दादा. नमस्ते. दादा आज मथुर आणि कॉकटेल एकत्र आले आणि गटपास देखील झाला, काय सांगाल त्याबद्दल? 2-3 मैदान आम्ही एकच सीमेत लागतोय, त्याच्यामुळे आम्ही नियोजन केलं की एकत्र पळायचं. गुरुशिष्य जोडी आज पळाली, गट चांगल्या पद्धतीने पास झालाय. सीमेला अजून गती लागेल. दादा सर्वांची इच्छा होती की जोडी लवकरात लवकर एकत्र यावा आणि आज मोठं मैदान आणि मोठ्या मैदानामध्ये दोन्ही टॉपची नंदी एकत्र आले, काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे मोठ्या मैदानाचं नियोजन मोठंच असलं पाहिजे, त्या पद्धतीने मोठ्या मैदानाचं नियोजन मोठंच झालेलं आहे. दादा याच्या आधी सुद्धा एकदा जोडी पाहिजे होती, तेव्हा सुद्धा तीच गती लागली होती आणि आज पण तशीच गती पाहायला भेटेल का आपल्याला? म्हणजे तो सिमी झाला होता, तो सगळ्यांच्या आठवणीतला सिमी आहे. कारण की ज्या बैलाने तिकडं पिंजोडला 3 वर्षात पहिल्यांदा पराभव केला होता, दुसऱ्याच आठवड्यात त्याच गाडीचा पराभव आपल्या कॉकटेल सोबत त्या गाडीचा पराभव केला. त्यामुळे चर्चा एवढी झाली त्यावेळेसच आपला बैल पण जास्त उजाडत आला होता की त्याच्यामुळे जास्त म्हणजे चर्चा दिवशी झाला त्यावेळेस बैलाला. दादा आज एवढी फॅन फॉलोविंग जमते कॉकटेल सोबत, काय सांगाल त्यांच्याबद्दल? बैलाचं स्वतः जिद्द आहे, त्याचा वेग आहे आणि त्याचा त्याचा कलर वेगळा आहे, त्याच्यामुळे आकर्षण त्या बैलाकडे जास्त आहे. दादा अखंड महाराष्ट्रामध्ये आता तुमचं नाव पिंटू शेठ मोडक वडकी पुणे हे नाव सगळ्यांच्या कानावरती जातो आणि ते वरती याचं काम कॉकटेलने केलं, त्याबद्दल काय सांगाल 2 शब्द? हे काय म्हणजे कुणी किती काय केलं तरी काय नाही, स्वतः जिद्द पाहिजे. तसं बैलात मोठी जिद्द आहे, जसं आम्ही त्याचं म्हणजे सेवा करतोय त्याचं फळ आम्हाला डबल पटीने देतोय, तो एवढंच मोठं भाग्य आमचं. दादा आता सेमी फायनलचं कसं काय नियोजन चालू आहे? आता जसं कड आली तर बिनजोडचा भाषा मथुरच कडनी पळेल आणि आतून आपलं कॉकटेल पळेल. दादा एक पब्लिकचा भित्ताड आणि एक ओटेक किंग दोन्ही एकत्र पालतात, काय सांगाल? मग ते सांगितलं म्हणजे कसं आहे, ज्यावेळेस तुमचं आता पब्लिक एवढं पब्लिक आहे, मग बहुतेक 2-3 लाख पब्लिक असेल, एवढं पब्लिकमध्ये पळायचं सोपं नाही आहे. आणि मथुर एकमेव महाराष्ट्रातला एकमेव बैल आहे, किती पब्लिक असू द्या तो बैल कडनी पळणार तर पळणार, उजवी साईड असो किंवा डावी साईड असो. दादा राहुलला सोबत बोलणं झालं का तुमचं? झालं मग अशी बोलणं, सीमीला गाडी कशी झोपायची, जसं सीमी लागेल तशी गाडी झोपणार आहे. दादा म्हणजे कसं काय नियोजन कधीपासून चालू होता? हा नियोजन वडकीच्या मैदानाच्या आधीपासून चालू होतं. तर वडकीत पळायचं का इथं पळायचं, कारण की आपण लागोपाठ 2 मैदानी एक गाडी पळवत नाही, त्याच्यामुळे वडकीत न पळवता वडकीला त्यांना पैरा करून दिला आणि दुसऱ्या गाडीत पळवलो. आज इथं पळायचं म्हणून आम्ही वेगळं पळवलो. दादा आज गाडी ड्रायव्हर कोण होता? हिंद केसरी पावर ड्रायव्हर. कशी काय गाडी आणली त्यांनी? गाडी चांगलीच आणली त्यांनी. दादा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.